श्री गुरुचरित्र अध्याय 28. कथासार. मातंगाला पूर्वस्थितीवर आणले. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाला. त्यानंतर मातंगाने श्री गुरूंना विचारले, स्वामी, मला कोणत्या दुष्कर्मामुळे ही हीन जात प्राप्त झाली? तेव्हा श्री गुरूंनी त्याला हीन गती प्राप्त होण्यास कोणती कोणती दुष्कर्मे कारणीभूत होतात आणि कोणत्या पापामुळे कोणते रोग होतात यावर विस्तृत विवेचन केले. त्याने विचारले, गुरुदेव, एखाद्याकडून चुकून पाप घडले तर त्यांनी काय करावे? श्री गुरु म्हणाले, त्याला स्वतःच्या कुकर्माबद्दल खरोखरच पश्चाताप वाटतो. त्यांचे पाप पूर्ण जळून जाते. त्यानंतर श्री गुरूंनी त्याला पापमुक्तीस्तव करावयाचे स्नान, दान, तपश्चर्या, गुरुसेवा, तीर्थयात्रा, मंत्रपठण अशी अनेक प्रायश्चित्ते सांगितली. कोणत्या प्रायश्चित्ताने कोणत्या दुष्कर्माचे परिमार्जन होते हे सविस्तर सांगितले. श्री गुरु मातंगाला म्हणाले, तू पूर्वी ब्राह्मण असताना गुरुनिंदा, मातृपितृनिंदा असे अपराध केल्यामुळे अधोगती प्राप्त होऊन तुला सध्या मातंग म्हणून जन्म मिळाला आहे. तू महिनाभर संगमावर स्नान कर, म्हणजे तुझ्या पूर्वदोषाचे क्षालन होऊन तू पुन्हा ब्राह्मण कुळात येशील. मातंग म्हणाला, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला पुनर्जन्मस्मरण व ज्ञानप्राप्ती झाली. मी तुम्हाला शरण आहे. आता तुम्ही माझा उद्धार करा. विप्रत्व देऊन मला धन्य करा. तेव्हा श्री गुरु म्हणाले, सध्या तू मातंग आहेस. तुला वेद म्हणता येत असले तरी समाज तुला ब्राह्मण म्हणून कधीच स्वीकारणार नाही. लोक तुझी निंदा करतील. विश्वामित्रा जन्माने क्षत्रिय होता. त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. ते स्वतःला ब्राह्मण म्हणायचे. लोकांनी आपल्याला ब्रह्मऋषी म्हणावे असे त्यांना नेहमी वाटायचे. वशिष्ठ ऋषी कुळाचे अथर्वयू विश्वामित्रांनी त्याला सल्ला विचारला. ते म्हणाले, शास्त्राने क्षत्रियांना तपश्चर्येसाठी मान्यता दिलेली नाही. मग तुम्हाला ब्रह्मऋषी कसे म्हणणार? तुम्ही ब्राह्मण जातीत जन्म घ्या. व्रतबंध, गायत्री जप आदी संस्कारांनी शुद्ध व्हा. तपश्चर्या करा. मगच तुम्हाला ब्रह्मऋषी म्हणता येईल. वशिष्ठांच्या बोलण्याचा विश्वामित्राला भयंकर राग आला. एकदा ते वशिष्ठाचा वध करायसाठी गेले होते. तेव्हा वशिष्ठासारखा ब्रह्मऋषीची हत्या केल्यास फार मोठे पातक लागेल. मी आणखीनच पतित होईल असा विचार करून त्यांनी ते दुष्कर्म टाळले. एकदा विश्वामित्रांनी वशिष्ठांना आपल्या घरी जेवणास बोलावले. विश्वामित्राच्या मनातून वैरभाव जळून गेला आहे हे जाणून वशिष्ठांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले. ते विश्वामित्रांना म्हणाले, तुम्ही मस्तकावर सूर्याच्या उन्हाने शिजवलेले अन्न मी ग्रहण करीन. त्याप्रमाणे विश्वामित्रांनी केले असता सूर्यकिरणाच्या दाहकतेने त्यांचे क्षात्र शरीर जळून गेले. मग त्यांनी योगाने ब्राह्मणांचा नवीन देह धारण केला. वशिष्ठांनी त्यांच्या घरी भोजन केले. त्यानंतर त्यांना ब्रह्मऋषी म्हणून मान्यता मिळाली. मातंगाला श्री गुरूंचे म्हणणे पटले, पण प्राप्त झालेले ज्ञान व विद्वत्तेचे सुख यामुळे त्याला आपण पुन्हा मातंग व्हावे हे पटेना. मी ब्राह्मण आहे, मला पुन्हा हीन जातीत लोटू नका असे त्याने श्री गुरूंपाशी हट्टच धरला. तेवढे त्याची पत्नी व मुले धावत तेथे आली. पत्नी त्याच्यापाशी जाऊन म्हणाली, तेव्हा
तो रागाने ओरडला, खबरदार, पुढे येशील तर मी ब्राह्मण आहे. मला शिवण्याचे धाडस करू नकोस. ते ऐकून त्याची पत्नी थक्कच झाली. उपस्थितांनी तिला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा भविष्याच्या चिंतेने व्याकुळ होऊन तिने हंबरडा फोडला. तिचा आक्रोश पाहून श्रीगुरूंनी मातंगाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तो म्हणाला, स्वामी, ज्ञानप्राप्ती झाल्यावर मी नीतिभ्रष्ट कसा होऊ? श्रीगुरूंनी ओळखले, हा असा ऐकणार नाही. मग त्यांच्या सूचनेनुसार शिष्यांनी एका धनासक्त ब्राह्मणाला तेथे आणले. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला मातंगाच्या अंगावर स्वहस्ते पाणी ओतण्यास सांगितले. त्याने नदीवरून घागर भरून आणली. ती मातंगाच्या अंगावर रिकामी केली. त्या पाण्याने श्रीगुरूंनी प्रोक्षण केलेले अभिमंत्रित भस्म धुवून गेले. त्यायोगे त्याचे जातीस्मरणही निघून गेले. तो आपल्या पत्नीपाशी गेला व म्हणाला, तू येथे कशी काय आलीस? मी येथे काय करतोय? छे, मला काहीच कळत नाही. तो गोंधळलेल्या अवस्थेत आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊन घरी गेला. लोकही आश्चर्य व्यक्त करीत आपापल्या कामाला गेले. तेव्हा त्रिविक्रम भारतीला याविषयी जाणून घेण्याची अधिक उत्सुकता आहे हे जाणून श्रीगुरू त्यांना म्हणाले, बाबा रे, भस्माच्या प्रभावामुळे त्याला दिव्य ज्ञान व पूर्वजन्माचे स्मरण झाले होते. त्याने पाण्याने स्नान करताच त्याला सर्व गोष्टींची विस्मृती झाली. तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाला, स्वामी, कृपा करून भस्माचे महात्म्य विस्तारावे, ते मला पूर्ण सांगावे. एवढ्यावर अध्याय संपतो आहे. आपण भेटणार आहोत पुढील अध्यायामध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.